महत्वाची बातमी, जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा ऑडिओ संवाद हा ट्विट करण्यात आलाय। 2 अज्ञात व्यक्तींचं अक्षय शिंदेवरील गोळीबारासंदर्भातलं हे संभाषण आहे। पोलीस व्हॅनच्या मागे स्वतःची गाडी असल्याचा एका व्यक्तीनं दावा केलाय। गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचं ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा आहे आणि TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, ऋषाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत कळव्या मुंब्र्याचे जितेंद्र आव्हाड, त्यांनी एक ट्विटरवरती एक ऑडिओ क्लिप रिलीज केलेली आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगण्यात आलं की अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर जो आहे तो खरं तर कळवा मुंब्रा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरील हजरत सय्यद फकीर शाह बाबा दर्गा जो आहे त्या दर्ग्याच्या या रस्त्यावरती पुढे झालेला असा दावा जो आहे तो ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेला आहे। आणि आपण त्याच स्पॉटवरती सध्या आहोत आणि या स्पॉटवरती या दर्ग्याच्या पुढे त्या दर्ग्याच्या पुढे काही या संपूर्ण रस्त्यावरतीच हा संपूर्ण जो चकमक जी आहे ती झालेली असल्याचा दावा जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरती जो ऑडिओ क्लिप जी टाकलेली आहे त्या ऑडिओ क्लिपवरती संपूर्ण सांगण्यात आलेला आहे। आणि रात्रीच्या दरम्यान या संपूर्ण रस्त्यावरती हा रस्ता सामसूम होता असा दावा जो आहे तो प्रत्यक्षदर्शीने त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेला आहे। आणि त्या दिवशी MIM ची तिरंगा रॅली होती, त्या तिरंगा रॅलीमध्ये सामील होण्याकरता ते MIM चे कार्यकर्ते जे आहेत ते जात होते आणि तेवढ्यात त्या पोलीस व्हॅनच्या पाठी ते प्रत्यक्षदर्शी होते आणि त्यांनी संपूर्ण हा गोळ्यांचा आवाज जो आहे तो ऐकलेला होता। त्या प्रत्यक्षदर्शींचं असं देखील म्हणणं आहे की या हजरत सय्यद फकीर शाह बाबा दर्गाच्या पुढे जस्ट 50 मीटरच्या अंतरावरती ही संपूर्ण गोळीबारचा आवाज ऐकू आला। त्यानंतर पोलीस व्हॅन थांबली, पोलीस व्हॅन मधनं पोलीस उतरले, परंतु ते स्वतःच्या कपड्यांवरती नव्हते, म्हणजे पोलिसांच्या कपड्यांमध्ये नव्हते आणि त्यांनी पुन्हा व्हॅन बंद केली आणि ती सरळ व्हॅन जी आहे ती पुढे मुंब्रा टी जंक्शनच्या संपूर्ण दिशेने पुढे निघाली असं त्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। परंतु या सगळ्या संदर्भात अजूनपर्यंत अधिकतम पुष्टी जी आहे ती झालेली नाहीये। परंतु या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो कळव्या मुंब्र्याला जोडणारा हा रस्ता आहे आणि या संपूर्ण हजरत सय्यद बाबा दर्गाच्या बाजूला एक पोलीस बीट चौकी देखील आहे। हो, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।